कर्जबाजारी महिलेने आधी तिच्या 14 वर्षाच्या मुलाला विष पाजले, त्यानंतर स्वतः ते प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वेदनेने विवळणारी लेक आणि नातवाला पाहून 60 वर्षीय आजीला प्राणघातक हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आहे। या दुर्घटनेत आजी, नातू आणि मुलगी अशा 3 पिढ्यांमधील तिघांचाही दुर्दैवी अंत झाला। सोमवारी सकाळी कर्नाटकातील सुद्दांगुट्टेपल्ल्या पोलिसांच्या हद्दीतील तावरेकेरेजवळ हा प्रकार घडला। भाड्याच्या घरात महिलेने स्वतःसह लेकाच्या आयुष्याची अखेर केला। मोलमजुरीचे काम करणाऱ्या 38 वर्षीय सुधा, तिचा 7वीत शिकणारा 14 वर्षाचा मुलगा मौनिश आणि सुधाची 60 वर्षीय आई महादेवम्मा अशी मृतांची नावं आहेत। सुधा काही वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी झाली होती। त्यानंतर ती मुलगा आणि आई यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती। हे कुटुंब मूळ तमिळनाडूचे आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुधाने तिच्या मुलाला विष पाजले आणि नंतर स्वतः प्यायली। धाकटी मुलगी आणि तिचा लेक वेदनेने तडफडत असलेले पाहून वृद्ध महादेवम्माने तिच्या मोठ्या मुलीला फोन केला। सुधा आणि मौनिश वेदनेने कणत असल्याचं सांगितले। तिची मोठी मुलगी धावत घरून तिथे यायला निघाली, मात्र ती येईपर्यंत महादेवम्माचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सुधा आणि तिचे कुटुंब रविवारी धर्मपुरी येथील एका मंदिरात गेले आणि सायंकाळी घरी परत आले। सुधा त्या रात्री तिच्या बहिणीशी बोलली होती, मात्र त्यावेळी दुसऱ्या दिवशी इतकी भयंकर घटना घडेल अशी पुसटशी कल्पनाही कोणाला आली नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले। मात्र एकाच दिवशी एकाच कुटुंबातील 3 पिढ्यांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। सुधाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला असून तो फेडायचा बाकी आहे। तिने एका नातेवाईकांसह इतर दोघांवर कर्जाऊ घेतलेले पैसे परत न केल्याचा आरोप केला आहे। दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की सुधाने एका छोटासा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले होते, परंतु त्यालाही तिला तोटा सहन करावा लागला। कर्ज देणाऱ्यांनी त्याचे पैसे परत करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचे वृत्त आहे, त्यामुळे त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले। सुधाच्या मावशीच्या तक्रारीवर सुद्दांगुट्टेपल्ल्या पोलिसांनी BNSच्या कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। रॉयल GPS, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। GPSचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते। गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते। मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो। GPS वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर। GPSच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते। स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये CCTV कॅमेरे बसवून मिळतील। जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096 757544, गणेश धाबेकर 7775 897073। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।